हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। तर आज आहे दुसरा श्रावण सोमवार। तर काल आमचा ब्लॉग आला नाही कारण की मी बनवलाच नव्हता, कारण की वैभव बाहेर गेला होता रोजच्या रोज काय चालू आहे ते त्यांचं, तर म्हणून मी रागारागात बनवला नाही। तर आज बनवत आहे। तर बघा, मी बाबूसाठी वाइप्स बोलवलेल्या ह्या कंपनीच्या बोलवल्या आहे। फर्स्ट टाइम यूज करत आहे मी आता हे वाले, पहिले तर मी दुसरे करत होती। तर एक वेळा यूज करून पाहते मीच माझ्या चेहऱ्यावर। तर बघा, याची खुशबू तर लय मस्त येत आहे। तीनशेला 5 पॅकेट आले आणि एका पॅकेटमध्ये 72 वाइप्स आहेत। तर मी आता तयारी करून घेतो फटाफट आणि पूजा करतो। खूप लेट झालाय मला आणि आज बेलपुडा पण नाही भेटला। आज मी जरासा जास्त मेकअप केला आहे कारण की मला मंदिरात वगैरे जायचं आहे म्हणून। तर चला आता पहिले पूजा करून घेते। तर मित्रांनो, आता पाईपामधून चाललं पाणी, तर मी घेतली आरी। तर याला केलं कट, आता याच्यात हे लावून देतो। तर सकाळी सकाळी हे काम करावं लागलं मला। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नेहमी असे आम्ही ब्लॉग बनवतो, तर तुम्ही थोडासा सपोर्ट करा। तर इकडं मी एवढा फोर्स कशामुळे येत आहे तर टाकी चेक करून बघ। आज थोडी ऊन कमी आहे, टाकी भरलीच आहे, आता थोडी राहिली। तर गाईज, माझं जेवण वगैरे सगळं झालं, तर मी काही शूट वगैरे घेतलं नाही। तर आता थोडासा आराम करून घेत आहे मी आणि बाबू। आणि रोजच्या सारखं साईशचे पप्पा गेलेले आहे बाहेर, तर आता थोड्या वेळात येणार आहे आणि आम्ही जाणार आहे आज महादेव मंदिरात। तर तुम्हाला दाखवतो आमच्या इकडलं महादेव मंदिर कसं आहे। तर दर्शन वगैरे घेऊन मग घरी येऊ परत। तर तुम्हाला सगळं काही दाखवतो। तिकडून येता येता मला गुपचूप पण खायचे आहे, तर गुपचूप पण खाऊन घेतो। तर चला, तुम्ही आखरीपर्यंत बनत राहा। आणि हा बघा, एवढा इचक झाला, एवढा इचक झाला, खूपच इचक झाली माझी गुगुरी। ए गुगु, खूपच इचकपणा करताय। एवढा माझ्या नाकात जीव आणला यांनी हा खूपच नाकात जीव आणला। म्हणजे विचार करा, हा नाही का इकडे चालला, ड्रेसिंग टेबल कडे जाते आणि तिकडे जाऊन बसतो म्हणते, आणि तिथून पडला गेला तर मग पूर्ण इकडे बेडच्या खाली जाऊन राहिला। काय करू आता याचं? मी जरा सांग टाकला का याचं असंच आहे। आणि याचे पप्पा 5 मिनिटही सांभाळत नाही। आतापर्यंत मी याला बाबूकडे म्हणतो, काकूकडे घेऊन बसली होती। 2-4 तास झाला मी तिकडेच आहे, तरी पण आता त्यांनी बाहेर गेले। बिनकामाचं बाहेर जाणं चांगलं आहे। तर गाईज बघा, आम्ही फ्लो मॅट्रेस बोलवली आहे, तर वर ठेवली आहे बघा इकडं। तर आता कुशनचं काम उद्यापासून किंवा परवापासून चालू होणार आहे। तर ते काम सुरू झाल्यानंतर आम्ही ते फ्लो मॅट्रेस खोलून मग हे गादी काढून टाकतो आणि तेच ठेवतो मग। आणि तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटत आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि गाईज, तुम्ही लाईक तर करत आहे पण सबस्क्राईब नाही करत आहे, तर तुम्ही सबस्क्राईब पण करा, लाईक पण करा आणि शेअर पण करा। तर असेच चांगले चांगले ब्लॉग येत राहील। तर आता थोड्या दिवसात आम्ही प्लॅन करत आहे कुठेतरी जायचा, तर जाऊ तिकडे आपण। तर तुम्हाला आणखी मजा वाटेल आमच्या इकडले देवस्थान किंवा फिरायची जागा पाहून, तर आणि आमची लाईफस्टाईल पाहून। तर तुम्ही आमचे ब्लॉग नेहमी बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आखरीपर्यंत बनत राहा। तर बघा गाईज, आज मी हे तवा घेतला 200 रुपयाचा बघा। तर खूप दिवस झाले माझा तवा खूप खराब झाला, त्याच्यामुळे मी हे घेतला। तर आमच्या घराकडलीच बाई आलती एक, म्हणजे त्या आजी आलत्या, तर घेतलं मी, मस्त आहे। तर गाईज, आम्ही रेडी झालेलो आहे। तर आम्ही मंदिरात जाणार होतो, तर मंदिरातही चाललो। तर चला, तुम्हाला आखरीपर्यंत बनत राहा, तुम्हाला दाखवतो सगळं काही। आणि हा बघा, नुसता काड्या करत राहते, काय करावं, एवढा इचक झाला। मला कमेंटमध्ये सांगा बरं, 8 महिन्याचं लेकरू एवढं इचक राहते का? तर बघा, आम्ही दोघं रेडी झालेलो आहे आणि यांनी आता बॉडी लोशन लावत आहे। याला बघा, साई तर चला, आता आम्ही निघत आहे। मी छोटीशी पर्स घेतली आहे बघा, पडली। तर मित्रांनो, आम्ही रोडनी जाता जाता आमचे फॅन मिळाले, थँक्यू। सिंगर आहे, हो का? पण आहे न्यायालयात, हो का? दोघंही हाय सिंगर आहे।
तर आमचे काही फॅन बी मिळालेले आहे. तर मित्रांनो मी आहे आता नगर परिषदच्या कमानी समोर. तर माझे काही फ्रेंड भेटलेले आहेत. तर आमचे व्हिडिओ कसे वाटते भाऊ? एक नंबर झाला. पाहत असता का नेहमी ना? फॉलो केला आहे ना? ठीक आहे. तर बरेचसे लोकांना माहित नाही आहे की मी कुठं राहतो. तर मी राहत असतो यवतमाळ मध्ये. तर बाबू कसा बसलाय. तर अजून माझे 4 फ्रेंड मिळालेले आहे. तर बघा मित्रांनो आज खूप गर्दी आहे. तर प्राचीला थोडं खायचं होतं पण नाही खात म्हणते आहे ना प्राची? काहून? आणि गाईज आम्ही दर्शन करून आलेलो आहे. तर तिथे कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून तुम्हाला दाखवलं नाही. तर मित्रांनो आम्ही आलो आता मसाला डोसा इथं. मसाला डोसा नाही, मसाला दूध प्यासाठी. तर भाऊ बनवत असते हा. आता मी इथून घेणार आहे. तर मित्र मस्त हे बनवलं आहे ना. तर भाऊ याच्यात काय काय राहते? इलायची, जायफळ. तर मित्रांनो एक पिंपळगाव रोडवर एक नवीन नूडलचं दुकान तयार झालेलं आहे. तर इथं चायनीज मध्ये सगळंच भेटणार. तर इथं तुम्ही कधी पण येऊ शकता. हे आहे पिंपळगाव रोडवरच. बघा आपल्या ताई पण आलेल्या आहे इकडे. तर बघा आपला नूडल्स मंचुरियन आलेले आहे. तर बघा मी माझ्या फ्रेंडच्या घरी आलेली आहे आणि हे बाबू सोबत खेळत आहे आणि हे हिचे हस्बंड आहे. पारदी फॅमिली जिंदाबाद. तर बघा यांनी बाहेर गेलते फिरायला बाबूला घेऊन. चलो घर में हो जाओ अब. थक गए हो. तर गाईज हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि तुम्हाला मंदिर नाही दाखवू शकली त्याच्यासाठी सॉरी, आम्ही शूट नाही घेतला. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. आणि उद्या कुठे जाणार आहे आपण? उद्या शिर्डीला. शिर्डीचंच नाव आहे. आम्ही किती पण वेळा गेलो तरी आमचं मन नाही भरत. तर आता नेक्स्ट ट्रिप आपली राहणार आहे गोवा.